25 दिवसांपूर्वी आजारपणामुळे 9 वर्षीय मुलीचा मृत्यू झाला. तिच्या 13वीचा विधी होतानाच आईला आजारपणामुळे देवाज्ञा झाली. या दोघींच्या मृत्यूच्या धक्क्यातून सावरण्याचा प्रयत्न करणाऱ्या बाप लेकालाही काळाने गाठलं. या दोघांचं एकाच दिवशी सोमवारी निधन झालं. अवघ्या महिनाभरात पाथर्डी फाटा परिसरातील वासन नगरामधलं हस्तखेळतं महाजन कुटुंब काळाच्या पडद्याआड गेलं. सुखी कुटुंबाच्या या करुण अंतामुळे अवघं शहर हळहळलं आहे. जळगाव जिल्ह्यातल्या यावल तालुक्यातील हिंगोना इथले मूळ रहिवासी असलेले महाजन कुटुंब 2-2.5 वर्षापासून वासन नगरात वास्तव्यात होते. या कुटुंबातील तुषार अरुण महाजन वय 40 व त्यांचा 13 वर्षाचा मुलगा कार्तिक यांचं सोमवारी निधन झालं. तुषार हे खासगी रुग्णालयात वॉर्ड बॉय म्हणून कार्यरत होते. तुषार यांची 9 वर्षीय कन्या हर्षदा तिच्या डोक्यात ताप गेल्याने तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. 25 दिवसांपूर्वी उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. हर्षदाच्या आजारपणातील निधनामुळे महाजन कुटुंबाला धक्का बसला. कन्येच्या मृत्यूमुळे अतीव दुःखात असलेल्या आई स्वाती या आजारी पडल्या. त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. हर्षदाची 13वी झाली त्याच दिवशी स्वाती यांची प्राणज्योत मालवली. आई व मुलीच्या निधनामुळे खचलेल्या तुषार व कार्तिक यांना धीर देण्यासाठी नातलगांनी बरेच प्रयत्न केले. मुलाकडे बघून या दुःखातून बाहेर पडा, स्वतःला सावरा अशा शब्दात आप्त धीर देत होते. मात्र झालेला आघात तुषार यांना सोसवला नाही. कार्तिकही या धक्क्यातून सावरला नाही. दोघेही दुःखाच्या खाईत लोटले गेले. सोमवारी या दोघांचा अचानक मृत्यू झाल्याचं उघडकीस आलं. नातलगांसाठी हे फारच धक्कादायक होतं. संपूर्ण परिसर या घटनेमुळे हळहळत आहे.